रामनवमी निमित्त शेगावात भाविकांची मोठी गर्दी झालेली आहे। शेगावात साजरा होणारा पालखी सोहळा आहे आणि या पालखी सोहळा पाहण्यासाठी शेगावात भक्तिसागर लोटलाय। चैत्र नवमीचा उत्साह देशभरात मोठ्या आनंदात साजरा होतोय। बुलढाण्याच्या मिनी पंढरी म्हणजे संतनगरी शेगावमध्ये आज रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय। त्यासाठी दूरवरून महाराष्ट्रातूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरून देखील असंख्य भाविक जे आहेत या ठिकाणी आज आलेले आहेत। काही मुली दिसतात या ठिकाणी, त्यांना विचारूया, मला सांग कुठं तू आलेली आहे, कसं वाटतं, दर्शन झालं तुझं? मी वणीवरनं आलेली आहे। माझं आता जस्ट थोडा वेळ झाला दर्शन झालेलं आहे आणि एवढं सुंदर दर्शन होते की मन आपलं बिलकुल प्रसन्न होऊन जातं, काही विचार नाही मनामध्ये। आणि बघू शकता गर्दी किती प्रचंड गर्दी आहे इथे। पण आजचा जे रामनवमीचा दिवस आहे त्यासाठी सगळे भावकरी सगळे खूप उत्साही आहे दर्शन घ्यायला। मी पण नक्की आहे, आमचं पण दर्शन झालेलं आहे। दर्शन अत्यंत शांततेनं होतं आणि या दर्शनासाठी संपूर्ण गजानन महाराजांचं मंदिर जे आहे प्रशासनाचे ओळखलं जातं। माऊली, कुठं तुम्ही आलेले आहे, दर्शन झालं की तुमचं? दर्शन झालेलं आहे। हिंगोली जिल्ह्यातून कळंदूर तालुका कोंडूर गाव आहे, त्या इथून दर्शनासाठी आलेले आहे। गजानन महाराज प्रगट दिनानिमित्त आपण इथे दर्शनासाठी आलेले आहे। कालपासून पायी वारी पण केलेली आहे। किती लोक आलाय, दर्शन झालं किती वेळ लागला? दर्शनाला 4 तास लागलेले आहेत। कोंडूर गाव इथून पायी वारी करून आलेले आहे आम्ही, 35 जण आलेले आहे आम्ही। मिळेल त्या वाहनाला लोक या ठिकाणी मोठ्या संख्येनं गजानन महाराज मंदिरामध्ये दाखल होत होता। काही पायीवारीतून, काही दिंडीतून, तर काही आपल्या खासगी वाहनानं, शासकीय वाहनानं मंदिर गाठायचं म्हणून गाठायचं, असे अनेक भाविक जे आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। रामनवमीचा उत्सव आहे आणि हा रामनवमीचा उत्सव एकदम आगळ्या वेगळ्या पद्धतीनं गजानन महाराज मंदिर प्रशासनाकडून देखील साजरा केला जातो, ज्यातून भाविक या ठिकाणी येतात आणि येथे असलेल्या सुविधा आणि प्रशासनाकडून घेतल्या जाणाऱ्या खबरदारी किंवा सोयीचा देखील नामोल्लेख केल्याशिवाय भाविक जात नाही। त्यामुळे एक मोठा उत्साह जो आहे आणि वेगळा आनंद आहे। इथं आल्यानंतर गजानन महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर आलेल्या चांगल्या अनुभवांचा देखील या ठिकाणी भाविकांकडून आपले अनुभव विशद केले जातात। त्यामुळे निश्चितच आनंद जो आहे भाविकांचा आज गगनात मावेन असं झाल्याचं चित्र या शेगावच्या मिनी पंढरीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। प्रफुल्ल खंडारे, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।